कुठल्या निवडणुकीचे निर्णय नाही आहेत. या ठिकाणी आता निवडणुका समोर आलेल्या आहेत. भाजप आपल्याला माहिती आहे जळगाव जिल्हा भाजपचा बालेकिल्लाच आहे, महायुतीचा बालेकिल्ला आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांची बैठक रेग्युलर की आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे. तयारीला लागा म्हणून आम्ही आवाहन केलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक नगरपालिकेमध्ये आम्ही त्यांना प्रमुख पदाधिकारी नेमून दिलेले आहेत आणि टेक्निकल काय काय गोष्टी आहेत, इंटरव्ह्यू कसे घ्यायचे, तिकीट कसे फायनल करायचे या संदर्भामध्ये त्यांना माहिती दिलेली आहे. नेत्यांच्या सीटाखाली त्या ठिकाणी मोबाईल ठेवले जात आहे. बघा त्यांच्याकडे खाली त्यांनी तपासून घ्यावं. आमच्याकडे खाली मोबाईल नाही कोणाचे. मी सांगितलं आमची भूमिका हीच आहे की महायुतीमध्ये आम्हाला लढायचं आहे, पण काही अपरिहार्य जसं किशोर पाटीलांनी सांगितलं आपण की मी लढणारच नाही, माझे सगळे दरवाजे बंद आहेत, त्यामुळे आम्ही तिथे स्वतंत्र लढू. जागा वाटप कसा असेल युतीमध्ये जिची ताकद बघून त्याची अनेक आघाडीचे उमेदवार जे अनेक ठिकाणी जे जळगाव जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार ठरलेले मात्र भाजपचे उमेदवार ठरलेले नाहीये. जसं पाचोऱ्यामध्ये किशोर पाटलांनी उमेदवार जाहीर करून टाकलेला आहे, चाळीसगाव मध्ये राजू देशमुखांचं चिरंजीवाचं नाव आहे. तशा पद्धतीने चांगलं ना, अजून फॉर्म भरायला सुरुवातही झालेली नाहीये, अजून काहीच नाहीये. मला वाटतं तुम्हाला माहिती आहे भाजपा सगळ्यात मोठा पक्ष या ठिकाणी आहे. 2 खासदार आहेत, आमदार आहेत, जिल्हा परिषद पूर्ण आमची, पंचायत समित्या सगळेच आमचं या ठिकाणी आहेत ना. म्हणजे त्यामुळे थोडा वेळ लागणाऱ्या कार्यकर्त्यांची खूप गर्दी आहे, तिकीट मागण्यांची खूप गर्दी आहे. त्यामुळे आम्ही शेवटी आणि आमच्याकडे एक पद्धत आहे त्या गोष्टीची. असं इथे नाही की आम्ही आमचा अधिकार आहे, आमचा पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे. आता इथे असं नाहीये की आम्ही सांगितलं गिरीश महाजन सांगितलं यादी जाहीर करून टाकली असं नाहीये. आमच्याकडे त्याची प्रोसिजर आहे. आमची यादी वरूनच त्या ठिकाणी ओके म्हणून येईल त्यावेळेस आम्हाला इथे नावं जाहीर करता येतात. पुण्यातल्या जमिनीचं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये नवनवीन खुलासे होत आहेत. आता कारवाई समोर होताना दिसते, पण पार्थ पवारांचं नाव त्या ठिकाणी वगळण्यात आलंय, विरोधक पुन्हा एकदा सक्रिय झाले. मला खरंच या संदर्भात काहीच माहिती. मी कालच नंदुरबार नाशिक येऊन आलो, या ठिकाणी आलो, त्यामुळे मी आपण जेवढं दाखवतात दूरदर्शनवर टीव्हीवर तेवढंच मी बघतोय. त्यापेक्षा मला अधिक काही माहिती नाही. असं केलेलं आहे या साऱ्या प्रकरणाची फाईल मी महसूल मंत्री असताना माझ्याकडे आलेली होती. चांगलं, त्यांच्याकडे सगळ्याच फाईल होत्या, भोसरीची पण फाईल त्यांच्याकडेच होती. उद्धव ठाकरे म्हणतायत की पंतप्रधान मोदींचं प्रेम सर्वात जास्त बिहारवर आहे. मोदींचं प्रेम हे कोण म्हणतं? उद्धव ठाकरे म्हणतात. बरं ठीक आहे म्हणा, तुमचं कुठे आहे? त्यांना पंतप्रधान व्हायचं मला वाटतं ना. तुम्ही सगळीकडे देशभर प्रेम ठेवा, नुसतं महाराष्ट्रात ठेवू नका म्हणा. माझा माल तंदुरुस्त झाला पाहिजे, दुरुस्त झाला पाहिजे असं मंत्री गुलाबराव पाटील म्हणतात. काय संजय राऊत आजारी आहे त्यावर गुलाबराव म्हणतात की माझा हा माल आहे आणि त्याची तब्येत दुरुस्त आणि तंदुरुस्त झाली पाहिजे अशी मी प्रार्थना करतो. माल आहे शिवसेनेचे नेते त्याच्यावरून त्यांना ट्रोल करतात. मला माहिती, पण आमच्या त्यांना शुभेच्छा त्या लवकर बरे झाले पाहिजे. शेवटी आम्ही वेगवेगळ्या राजकीय पक्षात असू, टीका टिप्पणी करत असू, पण तब्येतीच्या बाबतीमध्ये मला वाटतं ते लवकर बरे झाले पाहिजे असं आम्हालाही वाटतं. जोपर्यंत पार्थ पवारांची चौकशी सुरू आहे तोपर्यंत अजित पवारांनी कार्यमुक्त झालं पाहिजे असं राजीनाम्याची मागणी केली. त्याच्याप्रमाणे मी सांगितलं की त्यांनी राजीनामा नैतिक झाला, त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आलं होतं आणि सांगितलं राजीनामा द्या नाही तर आम्ही काढून टाकू. चुकीचं सांगता येतं काहीतरी. त्यांना सांगितलं होतं, माझ्या समोरच्या विषयी त्यांना सांगितलं की राजीनामा द्या. हे कोणी सांगितलं? वरतून पक्षासाठी, दिल्लीहून. खोट्या का विचारा. म्हणजे त्यांचा राजीनामा नैतिकतेच्या आधारावर नव्हता असं म्हणायचं. त्यांना वरतून सूचना देण्यात आली होती. त्यांचं प्रकरण उघडकीस आलं तेव्हा की तुम्ही राजीनामा द्या नाही तर तुम्हाला हकालपट्टी करण्यात येईल आणि म्हणून त्यावेळेला त्यांनी राजीनामा दिलेला होता. कारवाई कधी होणार असं सूचना आणणारे म्हणतायत. आता ते मी काही मुख्यमंत्री करायचे आता तुम्ही कसे प्रश्न विचारतात मला. निश्चित त्याची चौकशी सुरू आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत. त्या संदर्भामध्ये चौकशी होईल, त्यावेळेला सगळं सत्य समोर येईल, त्यावेळेला कारवाई होईल.